हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी विनायक चतुर्थी आपली आता येणार आहे, त्याचबरोबर गणेश जयंती. तर गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा दिवस वर्षातनं एकचदा येतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सेवांची माहिती घ्या, जेणेकरून तुम्हालासुद्धा सेवांचा लाभ घेता येईल आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी काय आहे, तर मंगळवारी प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिसत असेल गणेश जयंती आहे, माघी जयंती. बऱ्याच प्रकारची अशी नावं आहेत या दिवसाला. तर गणेश जयंती अर्थातच काय, जशी आपण स्वामी महाराजांची जयंती करतो, अनेक देवतांची जयंती करतो, तर अर्थातच गणपती बाप्पांचा वाढदिवस, आपल्या लाडक्या बाप्पांचा वाढदिवस या दिवशी आहे. तर या दिवशी आपल्याला खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत, कारण गणपती बाप्पा जे आहेत आपले लाडके देवता आहेत, प्रथम वंदिले जाणारे, प्रथम पूजिले जाणारे देवता आहेत. यांची जी सेवा आहे, यांची जी पूजा आहे, आपण ती सगळ्यात आधी करत असतो. म्हणजे कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांना आवाहन करत असतो, त्याच्यानंतरच आपण पूजांना सुरुवात करत असतो. मग ती पूजा कितीही महत्त्वाची असू दे, ती विवाह संदर्भात असू दे, घरशांती संदर्भात असू दे, कुठलीही अगदी बारीक 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 जी कुठली सेवा असते, जी कुठली पूजा अर्चा असते, त्या सगळ्यांच्या आधी आपण गणपती बाप्पांचं नाव घेत असतो आणि त्याच्यानंतर सेवांना सुरुवात करत असतो. एवढं अनन्यसाधारण महत्त्व बाप्पांना आहे. तर त्याच्यामुळे हा जो दिवस आहे गणेश जयंतीचा, हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस वर्षातनं एकचदा येतो, त्याच्यामुळे ह्या ज्या काही सेवा असतात आपल्याला वर्षातनं एकचदा करता येतात, त्याच्यामुळे सेवा चुकवू नका. तर गणेश जयंती कधी आहे, तर आता आपला फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि आपला येत्या मंगळवारी गणेश जयंती आपण साजरी करणार आहोत. म्हणजे 13 फेब्रुवारीच्या दिवशी, 13 फेब्रुवारी मंगळवार रोजी गणेश जयंती आहे. मंगळवार म्हणजेच आपला अंगारका योगसुद्धा या दिवशी आहे, त्याच्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व जुळून आलेलं आहे यंदाच्या वर्षी. कारण गणेश जयंती म्हणजे दर महिन्याला जर मंगळ चतुर्थी ज्या महिन्यात येत असते, त्या मंगळ चतुर्थीला आपण अंगारका चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला म्हणत असतो आणि त्या दिवशी पण आपण खूप विशेष सेवा करत असतो. तर यावर्षीची जी आपली गणेश जयंती आहे, तीसुद्धा मंगळवारी आलेली आहे, अंगारिका गणेश जयंती आहे. तर या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायच्या आहेत. तर त्या काय सेवा करायच्या आहेत त्यात आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचाररित्या पूजा करायची आहे किंवा षडाक्षरी पूजा करायची आहे. तर षोडशोपचारी पूजा म्हणजे काय, तर या दिवशी जसं आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर सेलिब्रेशन करत असतो, आनंदाने वाढदिवस साजरा करत असतो, तशाच पद्धतीने आपण म्हणजे आध्यात्मिक पद्धतीने आपल्याला बाप्पांचा वाढदिवससुद्धा साजरा करायचा आहे. तर पूजा अर्चा, अभिषेक, आरती, सोहळे, त्याच्यानंतर नैवेद्य, महाराजांना आवडत्या वस्तू, गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत, जेणेकरून बाप्पा आपल्या घरात प्रसन्नतेने राहतील, प्रसन्न होतील आणि आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. दरवेळेस आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो, पण गणेश जयंतीच्या दिवशी जो आपण अभिषेक करणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे. तर गणेश जयंती कशी दिवसभरात आपल्याला साजरी करायची आहे त्यात आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक कसा करायचा. तर अभिषेक करताना सगळ्यात आधी सकाळी आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. अर्थातच दुपारच्या वेळेस नाही, अंघोळ आपण जशी सकाळी करतो तसंच बाप्पांचा अभिषेकसुद्धा आपल्याला सकाळी करायचा आहे. तर सकाळी अभिषेक करताना शुचिर्भूत होऊन आपल्याला देवघरासमोर एका पाटावरती स्वच्छ कापड अंथरून त्याच्यावरती ताम्हण स्थापन करायचे आहे आणि त्याच्यात अक्षता टाकून त्याच्यात अक्षतांवरती हळदी कुंकू वाहून त्या अक्षतांवरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे. अभिषेक तुम्ही पळीने सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही गळतीने सुद्धा करू शकता. अभिषेकाला आपल्याला 20 ते 25 मिनटं लागणार आहेत, त्याच्यामुळे गळतीचा उपयोग केला तरी चालेल, जेणेकरून जे मंत्रस्तोत्र तुम्ही म्हणाल ते जे आपण पुस्तकातनं वाचतो, तर वाचता वाचता पाण्यात खंड पडणार नाही याची सुद्धा आपण एक दक्षता घेऊ शकतो. तर अभिषेक करताना सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आपल्याला ताम्हणात स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांना ताम्हणात स्थापन केल्यानंतर खालीलप्रमाणे आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत, जे मी तुम्हाला सांगते. तर जे काही मंत्र उच्चार आपण करणार आहोत ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आतापर्यंत प्रत्येकाकडे नित्यसेवा असेल, ज्यांच्याकडे नित्यसेवा नसेल त्यांनी जवळच्या आध्यात्मिक स्वामी समर्थ केंद्रात जाऊन नित्यसेवा ग्रंथ विकत घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा हा ग्रंथ ऑर्डर करू शकता.
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीचा अभिषेक सुरू करताना सगळ्यात आधी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाने सुरुवात करायची आहे। तर गणपती बाप्पांचा अभिषेक करताना किमान मंगळवारी तरी 21 आवर्तनं गणपती अथर्वशीर्षाची म्हणायची आहे। 20 वेळा फलश्रुतीपर्यंत म्हणा आणि 21व्या वेळा जेव्हा आपण शेवटच्या वेळा वाचतो तेव्हा फलश्रुतीसहित आपल्याला गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे। शक्य झाल्यास 21 वेळाच आवर्तन करा। त्याच्यानंतर आपल्याला गणेश स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धनी स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र या सगळ्या स्तोत्रांचा सुद्धा पाठ करायचा आहे। 21 आवर्तनं झाल्यानंतर बाकीच्या स्तोत्र मंत्रांचा जाप करा आणि त्याच्यानंतर एक माळ आपल्याला गणेश गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे। गणेश गायत्री मंत्र म्हणजे आपला ओम वक्रतुंडाय विद्मही माफ करा ओम एकदंताय विद्मही वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा जो आपला गणेश गायत्री मंत्र आहे त्याचा एक माळ जाप करायचा आणि त्याच्यानंतर आपला अभिषेक जो आहे तो पूर्ण होतो। अभिषेक झाल्यानंतर ताम्हणातनं गणपती बाप्पांना काढायचं, त्यांना छोट्याशा पाटावरती किंवा देवघरात त्यांची जी जागा आहे तिथे विराजमान केलं तरी चालेल, पण त्या दिवशी तरी जर शक्य झाल्यास वेगळी मांडणी करा, पाटावरती बाप्पांना विराजमान करा। जसं आपण 10 दिवस गणपती बसवताना जशी मांडणी करतो तशा प्रकारे केली तरी हरकत नाही, खूप छान। मांडणी केल्यानंतर बाप्पांना आपल्याला आता पंचोपचार ओवाळून घ्यायचा आहे, औक्षण करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला बाप्पांना औक्षण करायचं आहे। जसं आपण वाढदिवशी आपला औक्षण आपलं कोणीतरी करत असतं त्याच पद्धतीने आपल्याला पंचोपचार पूजा बाप्पांची करायची आहे। अभिषेक झाल्यानंतर त्यांना पाटावरती स्थापन करायचं, त्याच्यानंतर त्यांना अक्षदा हळदी कुंकू वाहायचं आणि त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा। त्याच्यानंतर बाप्पांना वस्त्र असल्यास तुम्ही वस्त्र घाला आणि या दिवशी शक्य झाल्यास गणपती बाप्पांना तुम्ही जानवं आणि कापसाची वस्त्रे अर्पण करा, हे खूप शुभ मानलं जातं। प्रत्येकाकडे जानवं आणि कापसाची, जानवं नसेल पण निदान कापूस प्रत्येकाच्या घरात असतो किंवा फुलपाती असतील त्याच्यापासून कापसाचं वस्त्र बनवून तुम्ही या दिवशी जरूर कापसाचं वस्त्र बाप्पांना अर्पण करा। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाचं फूल या दिवशी आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे। आपल्या आवारात प्रत्येकाला जास्वंदाचं फूल सापडेल, पण ज्यांच्या आजूबाजूला जास्वंदाचं फूल तुम्हाला नाही मिळालं तर कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता, पण जास्वंदाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम। त्याच्यानंतर 21 दुर्वांची जुडी आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे। तर 21 दुर्वांची जुडी म्हणजे काय, तर एक दुर्वा ज्याला 3 हे असतात, मुळी सकट 3 पाला असतात, अशा प्रकारे एक दुर्वा, त्याच्या 21 दुर्वा आणि 21 दुर्वांची एक जोडी किमान आपल्याला बाप्पांना अर्पण करायची आहे। या दिवशी जोडी अर्पण झाल्यानंतर बाप्पांची आरती करून घ्या आणि मग त्याच्यानंतर प्रसादासाठी आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। तर या दोघांपैकी तुम्ही एक केली तरी चालेल, दोघं केले तरी चालेल, अत्युत्तम। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचा आहे। मोदक कुठल्याही प्रकारचा असू शकतो, विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरी तयार करा, ते जास्त फळदायी असेल। आणि त्याच्यानंतर मोतीचूरचा लड्डू, तर मोतीचूरचा लाडू एक जरी मिळाला तुम्हाला तरी चालेल, पण या दिवशी गणपती बाप्पांना मोतीचूरचा लाडू अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला मिळाला, शक्य झाला तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना मोतीचूरचा लाडू नक्की अर्पण करा। तर अशा प्रकारे आपली सकाळची सेवा असेल। तर त्याच्यानंतर दिवसभरात आपल्याला शक्य होईल आणि जमेल तितके गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं करायची आहे। तुम्ही 21 आवर्तनं, जी अभिषेकाची आवर्तनं आहे ती सोडून अभिषेकाची आवर्तनं ही आपण अभिषेक करताना म्हणणार आहोत। त्याच्यानंतर दिवसभराची मी आवर्तनं तुम्हाला सांगत आहे। तर तुम्हाला शक्य होईल संकल्पयुक्त आवर्तनं करण्याचा प्रयत्न करा। किमान 21, 51, 108 आणि त्याच्यापेक्षा जास्त झाले तर अतिउत्तम, पण किमान 21 आवर्तनं तरी तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला जरूर करायचे आहेत। त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, त्याचबरोबर संकटमोचन आहेत, आपल्या विघ्नहर्ता आहेत। आपल्या घरात येणारं विघ्न हे बाप्पा टाळत असतात, त्याचबरोबर बुद्धीचे आणि विद्येचे सुद्धा देवता आहेत। तर शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांकडून एकदा तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्या, त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करून घ्या। हे तुमच्या मुलांसाठी खूप फलदायी असेल। येणारा जो काळ आहे तो परीक्षांचा काळ आहे, त्यांना घवघवीत यश मिळेल। तर
तुम्ही जरूर पठण करून घ्यावं किंवा त्यांच्याकडनं किमान श्रवण तरी करून घ्या. किंवा जर मुलं तुमची खूप लहान असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा केली तरीही चालेल, पण सेवा चुकवू नका. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या आणखीन ज्या सेवा आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण आत्ता सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाकीच्या सेवा सांगेन. ह्या गणेश जयंती आपण कशी साजरी करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या व्हिडिओमध्ये गणेश जयंतीला अजून कुठले महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत संकल्पपूर्तीसाठी, ते मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.